बीड अहिल्यानगर रेल्वे गाडी इथून रवाना झाली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याला हिरवा झेंडा दाखवला। बीडकरांचं काय म्हणणं आहे? अनेक संघर्ष केला होता, तुम्ही देखील या संघर्षात साक्षीदार आहात, काय सांगाल नेमकं? आमच्या खूप सुंदर झालं। देवेंद्र भाऊंनी खूप चांगलं करून दाखवलं। जे आम्ही 50 वर्षापासून पाहत होतो ते आज प्रत्यक्ष आमच्या नजरेला दिसलं आणि आम्ही स्वतः पाहिलं। त्याचं आम्हाला समाधान आहे, आमच्या पाल्यांना समाधान आहे। अनेक संघर्षाच्या लढ्यामध्ये तुम्ही होतात, अनेक वेळा जेलमध्ये सुद्धा जावं लागलं, अनेक वेळा आंदोलन करावं लागलं, पण आजचा क्षण पाहिल्यानंतर तर हा क्षण कसा आहे? खूप आनंदमय क्षण आहे, अगदी समाधानकारक क्षण आहे। जनतेला अपेक्षित आहे ते झाले आज। देवाभाऊंनी देवासारखंच दिलेलं आहे। ही रेल्वे इथे येण्यासाठी अनेक संघर्ष झाले, पण आज तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आहे। या रेल्वे मार्गासाठी या बीड जिल्ह्याचे माजी खासदार स्वर्गीय गंगाधरप्पा बुरांडे असतील, स्वर्गीय केशर काकू असतील, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, रेल्वे कृती समितीचे अनेक सदस्य असतील, स्वर्गीय नामदारराव क्षीरसागर असतील, अनेक व्यापारी समिती कृती समिती असतील आणि युवकामध्ये स्वर्गीय अमोल गल्दर असेल, अशा अनेकांनी, अशोक तावरे असतील, अनेकांनी या रेल्वेसाठी योगदान दिलेलं आहे। आणि निश्चित आज ही रेल्वे या बीड जिल्ह्यामध्ये धावत असताना या तरुण युवक वर्गाला खूप अतिशय आनंद झाला आहे, कारण हे तरुण युवक जो आहे त्याला उद्याच्या या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी दळणवळणाच्या माध्यमातून असेल विकासाचा एक मार्ग या ठिकाणी मिळालेला आहे। त्यामुळे निश्चित परळी बीड रेल्वे ही निश्चित विकासाचा मार्ग ठरेल आणि युवकांना त्याचा खूप मोठा फायदा होईल। सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्व मुंडे परिवाराचं या ठिकाणी आभार मानतो आणि देवाभाऊचं पण आभार मानतो आणि आपले पंतप्रधान लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी या मार्गासाठी जे प्रोत्साहित अनुदान देऊन किंवा निधी देऊन हा रेल्वे मार्ग सुरू केला त्याबद्दल त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। आभाराच्या भावना देखील आहेत, आनंद देखील आहे। मात्र आता युवकांसाठी काय फायदा होऊ शकतो आणि एकंदरीत ही आलेली रेल्वे ही विकासाची ट्रॅक होईल का? युवकांसाठी भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल, कारण रेल्वेच्या माध्यमातून दळणवळण वाढलं आणि त्या माध्यमातून जर MIDC जर निर्माण झाली आणि MIDCच्या माध्यमातून युवकांना चांगल्यापैकी रोजगार मिळू शकतो, हा यामधून युवकाला नक्की फायदा होईल। संघर्षाला फळ मिळालंय, संघर्षाला नक्की फळ मिळालंय, उशिरा मिळाले परंतु मिळाले। आपण पाहतोय संघर्षाला फळ मिळालंय आणि आज बीडची जी रेल्वे आहे अनेक वर्षात स्वप्न होतं ते स्वप्न देखील पूर्ण झालंय। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर आपण या ठिकाणी पाहतोय खूप मोठा आनंद व्यक्त केला जातोय आणि दुसरीकडे जर बघितलं तर या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो अनेक वर्षाची प्रतीक्षा होते आणि त्यानंतर आज रेल्वेचं स्वप्न पूर्ण होतोय। त्यामुळे प्रत्येक बीडकर हा आज आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।